महत्त्वाची बातमी, किरण सामंत यांचं सोशल मीडियावरचं स्टेटस आता चर्चेचा विषय ठरलेला आहे। किरण सामंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून लढायला इच्छुक आहेत। अजित पवार यांच्या भाषणाचा मजकूर त्यांनी स्टेटसवर ठेवलाय। किरण सामंत यांच्या या स्टेटसचा अर्थ काय, यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा उमेदवार अद्याप महायुतीने जाहीर केलेला नाही। किरण सामंत जे उदय सामंत यांचे बंधू आहेत, ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून लढवायला इच्छुक आहेत। त्यामुळे त्यांनी अजित पवार यांच्या भाषणाचा मजकूर स्टेटसवर ठेवल्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल कले यांच्याकडून। अमोल, किरण सामंत यांनी स्टेटस ठेवलेला आहे, काय अर्थ काढायचा या स्टेटसचा? नक्कीच किरण सामंत यांचं स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। किरण सामंत यांनी अजित पवार यांचा एक व्हिडिओ जो आहे तो ठेवलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये तर मिठाचा खडा पडला तर आमदारकीचा राजीनामा आमदारकीचा विचार केला जाईल आणि मी कुणाच्याही बापाला ऐकणार आहे, असं या स्टेटसमधून जो आहे तो अर्थ निघतोय। आणि त्यामुळे एकंदरीत जर किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार आहेत, मात्र अद्यापही त्यांच्या उमेदवारीची कोणतीही घोषणा झालेली नाही, फक्त चर्चा आहे। तर या मतदारसंघातून नारायण राणे यांचे देखील नाव चर्चेत आहे। त्यामुळे किरण सामंत हे नेमकं आता कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं। नेमकं किरण सामंत यांना काय सुचवायचं आहे यातून स्पष्ट होत आहे। त्यामुळे एकंदरीत संघातून कोणत्या सर्वांचं लक्ष लागेल। अगदी धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर याआधी सुद्धा किरण सामंत यांनी अनेकदा स्टेटस ठेवल्यामुळे ते चर्चेमध्ये आले होते आणि आज पुन्हा एकदा त्यांनी स्टेटस ठेवल्यामुळे चर्चांना उधाण आले।